20 मे रोजी दुपारी देऊळगाव तालुक्यातील सरंबा गावाला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला। यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील मोसंबीचे झाडे जमीनदोस्त झाली, तर या वादळी पावसामुळे रस्त्यावर अनेक झाडे कोलमडून पडली असून ही झाडे सरंबा येथील नागरिकांच्या मदतीने व जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। लोणार तालुक्यातील भुमराळा आणि वजार आघाव गावाला वादळाचा तडाखा बसला। वादळ इतके भयानक होते की छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे पत्रे उडून गेले। शिवाय अनेक घरावरील पत्रे सुद्धा उडून गेली आहेत। अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली, तर महावितरणाच्या अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या। पोल वाकले असून छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। शिवाय पाऊस आणि वादळी वारा सोबतच आल्याने अनेकांची धांदल उडाली, तर शेतकऱ्यांच्या काढणीला आलेले उन्हाळी मूग, भुईमूग, मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव आणि तांदुळवाडी परिसरातील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। काही ठिकाणी ऊसाच्या पिकात पाणी साचले, त्यामुळे ऊसाचं फार मोठं नुकसान झालंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी। जामनेर तालुक्यातील MIDC खातगाव ते आंबिलहोड रस्त्यावर आज दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला। ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन खोल खड्ड्यात कोसळले। या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालक गुलाब चव्हाण याचा ट्रॅक्टरचा खाली दबून जागीच मृत्यू झाला। ट्रॅक्टर उलटल्यामुळे गुलाब चव्हाण हे वाहनाबरोबर खालच्या खड्ड्यात पडले। अपघात इतका भयानक होता की ट्रॅक्टर थेट त्याच्या अंगावर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच जालिम सिंग राजपूत, कैलास पालवे, बाळू चव्हाण, नटवर चव्हाण आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य हाती घेतले। गंभीर अवस्थेत असलेल्या चालकाला उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे तातडीने हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। सामाजिक न्याय विभाग पार्टी आणि दिशा ह्युमन वेलफेअर सोसायटीच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवी 75 वर्षानिमित्त 75 अनुच्छेदावर 75 तास चर्चेचे आयोजन करण्यात आले। हे आयोजन 23 मे ते 26 मे 2025 दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामाठी रोड येथे होणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। सर, न्यूज मराठी 24/7 ला स्वागत आहे। काय नाव आहे आपलं? वामन सोमकर नाव आहे आणि हे जो आपण संविधान जागरचा जो कार्यक्रम करतो नॉनस्टॉप 75 तास, त्याचा मी मुख्य संयोजक, हे माझे सहकारी सुनील गेटके, प्रदीप कराडे आहेत आणि आणखी उत्तम शेवडे आहेत, अनेक सहकारी आहेत। तर या पद्धतीने आम्ही सर्व मिळून हा कार्यक्रम करतोय। 23 मे पासून तर तो 26 मे पर्यंत सलग 75 तास सतत सुरू राहील, वाचन सुरू राहील। डिबेट्सचं संविधान कसं निर्माण झालं याचे ते डिबेट्स आहेत, त्याचं वाचन होईल आणि जे डिबेट्स आहेत ते प्राध्यापक देवीदास घोडेस्वार सर यांनी संविधान सचिवालयामधून ते आणलेत इंग्लिशमधलं आणि त्याला मराठीत ट्रान्सलेट केलं। हे ट्रान्सलेट केलेले साहित्य आहे, या साहित्यामधूनच मराठीमध्ये आहे, या साहित्यामधूनच असे 10 खंड आहेत। त्या साहित्यामधूनच आम्ही 75 आर्टिकल्स निवडले। ते 75 आर्टिकल्स 75 तास 75 प्लस लोक वाचतील आणि 75% मराठीमध्ये त्याचे वाचन होईल। असा हा 75व्या वर्षी अमृत महोत्सवी संविधानाची जनजागृतीचा कार्यक्रम घेतला आहे आणि तो होणार आहे कामठी रोड नागपूरमध्ये, जे मोठं असं भव्य असं हॉल आहे, सेंटर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर। त्या सेंटरला नागार्जुन हॉलमध्ये आमचा हा कार्यक्रम आयोजित आहे 23 मे पासून तर 26 मे पर्यंत। सर, किती पुस्तकं आपण केलेली आहे मराठीमध्ये खंड जो आहे? घोडेस्वार सरांनी आणि वंदना संघाच्या माध्यमातून हे जे खंड आहेत हे तुम्हाला दाखवतो मी, असे 10 खंड आहेत आणि असे 10 खंड म्हणजे 10 निकाय म्हणू आपण किंवा खंड म्हणता येईल। हे 10 असे पुस्तक आहेत ज्याच्यामध्ये 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान कसा निर्माण झाला,
बाबासाहेब आणि इतर लोक यांनी संविधान सभेतील लोकांनी मिळून प्रश्न उत्तरी कशी केली, कसं ते निर्माण झालं, कशा चर्चा झाल्या, ती संपूर्ण इत्थंभूत माहिती या ग्रंथामध्ये आहे. आणि या ग्रंथामधून आम्ही 75 आर्टिकल निवडले आणि ते 75 आर्टिकल वाचन लोकांच्या माध्यमानं आपल्या भारतातील लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. असा हा प्रकार आहे. यवतमाळमधील मुळवा पोफळी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना तर दिलासा मिळालाय, पण शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी. महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले फुलसावंगी येथे असलेल्या फुलसावंगी ते शिरपुल्ली या रस्त्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते, परंतु हा रस्ता अतिशय खड्डेमय झालाय. नांदेड येथील ठेकेदाराच्या मार्फत 8 दिवसापूर्वीच हा खड्डा बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं, परंतु या रस्त्याचं काम मात्र झालं नाही. रावरी परिसरामध्ये दुपारी पडलेल्या जोरदार पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता, परंतु राहुरी येथील उपसरपंच व काही नागरिकांनी ठेकेदाराला रस्त्यावरील पूर्ण खड्डे बुजवण्याची मागणी केली होती, परंतु ठेकेदाराकडून या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या खड्ड्याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी. भारतीय दलित कोबरा सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, संस्थेचे सचिव डॉक्टर बालाजी लाभसेटवार यांच्यावर देशद्रोहाचा व अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता दिनांक 20 मे पासून आमरण उपोषण केले जात आहे. प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. गुन्हा दाखल झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही, असा इशारा देखील संघटनेने दिला आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी. संविधान विटंबना प्रकरणी आमरण उपोषणाला बसलेले व्यक्ती आपल्यासोबत बातचीत करतील. आम्ही 20 मे पासून उपोषणाला बसलेले आहो. कारण गोशी गावंडे कॉलेजच्या संस्थापक मंडळांनी काय संविधानामध्ये छेडछाड केली. दुसऱ्या नंबरच्या पानावर त्यांनी स्वतःचे फोटो, नाव आणि पदे टाकून मोठी जाहिरात केलेली आहे आणि संविधानाचा विटंबना केलेला आहे, अवमान केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व घटनेला संविधानाला छेडछाड केल्याबद्दल त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावी, हे भारतीय दलित कोबराच्या वतीनं मी राजेश खंदारे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. हे जे अॅट्रॉसिटी आहे यांच्यावर दाखल झाली पाहिजे. यांच्यावर गुन्हे नोंदवले पाहिजे. आज जर यांच्यावर गुन्हे नोंदवले नाही तर आम्ही शांत बसणार नाही. जोपर्यंत यांच्यावर गुन्हा नोंदवत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, ही आमची शेवटची इच्छा आहे. दिनांक 29 एप्रिल रोजी येथील उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे कॉलेजच्या वतीने इथे कार्यक्रम घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांना बोलवून मानसन्मान म्हणून संविधानाचे वाटप केले होते. आणि त्या संविधानामध्ये जे 2 नंबरचं पेज आहे त्या 2 नंबरच्या पेजवर संस्थापक अध्यक्ष, सचिव यांचे फोटो टाकून ते वितरित करण्यात आलेले आहे. संविधानामध्ये छेडछाड केल्यामुळे काल दिनांक 20 तारखेपासून 20 मेपासून इथे आमरण उपोषण बसलेले आहे की संस्था चालक, संस्थेचे अध्यक्ष, सचिव व लाभसेटवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. तरी प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करावे.
मला एक म्हणायचं आहे, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्यानं संविधान हातामध्ये घेऊन पूर्ण देशाला सांगतात की संविधान वाचवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे. आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा खूप संविधान हातात घेऊन खूप संविधानाच्या चर्चा करतात. आज काँग्रेस पक्षाचा नेता असलेल्या राम देवसरकर यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संविधानाचा वापर केलेला हा दिसतो आहे. आणि या कार्यक्रमातून व त्या संविधानाच्या फोटोमधून राजकीय वास येत आहे. तरी काँग्रेस पक्षाने दखल घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी तात्काळ अगोदर काँग्रेस पक्षातून अशा काँग्रेसच्या माणसावर कार्यवाही करून काँग्रेस पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. न्यूज मराठी 24/7 संतोष आडे. टिपेश्वर अभयारण्यातील वीर या प्रसिद्ध वाघाचं पुन्हा एकदा वाईट दिवस सुरू झाले असून 2 वर्षाच्या प्रदीर्घ भ्रमंतीनंतर आपल्या मूळ अधिवासात परतलेला वीर आता गंभीर जखमी अवस्थेत आहे. त्याचा एक पाय विकलांग झाल्याचं दिसून येत असून तो चालतानाही वेदनांनी व्याकुळ झालेला स्पष्टपणे दिसतोय. टिपेश्वरमध्ये वाघ पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी 25 एप्रिल 2025 पासून वीरच्या हालचाली टिपल्या असून तो लंगडत चालतोय, फारसा फिरू शकत नाही आणि अत्यंत अशक्त अवस्थेत दिसून येतोय. ही माहिती स्थानिक मार्गदर्शक व वन्यजीवप्रेमींनी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पोहोचवली आहे. मात्र आजपर्यंत वन विभागाकडून रेस्क्यू किंवा उपचाराची कोणतीही ठोस हालचाल करण्यात आलेली नाही. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नीलकंठ मानकर यांनी. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.